सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे ईएसचे मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहे फर्स्ट इयरला, हे जवळपास 50 ते 60 प्रश्न आपण सर्व काय केले, वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत कव्हर करून घेतले। आणि ह्या जेवढे पण मी प्रश्न घेतोय हे सर्व मागच्या वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आहे। तर ईएसचे आपण सर्व कव्हर केले, ड्रॉइंगचे पण कव्हर केले। आता राहिला प्रश्न कसला, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, म्हणजे आपले जे मॅथ वगैरेचे जे काही क्वेश्चन्स आहे हे पण आपण आज काय करू, कव्हर करून घेऊ। फक्त 6 प्रश्न आहे पण समजायला थोडासा वेळ लागतो, आणि जेणेकरून मी अशा पद्धतीने समजावतो म्हणजे याच्याशी अनुसरून तुम्हाला दुसरा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर देता येईल। त्यामुळे व्हिडिओ काय करा, पहिल्यापासून शेवटपर्यंत फक्त व्यवस्थित बघा। काय म्हटलंय बघा आता, व्हॉट इज टर्म ऍज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी, म्हणजे कोणती पण एक बॉडी असेल, तुम्ही असेल, मी असेल, एखादी लाकडी वस्तू असेल, गव्हाचा पोता असेल, काही पण असेल, ठीक आहे। तर त्या समजा आपण असंच उदाहरण घेऊ, एखादा गव्हाचा पोता आहे, आता याच्यामध्ये काहीतरी कंटेन आहे, बरोबर। याच्यात कंटेन कसलं आहे, गहू, तांदूळ वगैरे जे काही त्याच्यात ठेवलेले आहे, त्याच्यामुळे त्याचं आपल्याला काय लागतंय, वजन लागतंय। मग याच्यामध्ये हे जे कंटेन आहे, हा जो साचा आहे, याच्यात जे काही भरलेलं आहे त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, मास असं म्हणत असतो। पण तुम्ही म्हणाल सर त्याला तर आपण वजन म्हणतो, तर मास आणि वेट म्हणजे वजन याच्यात थोडासा फरक आहे। जर आता हे जे नुसतं याचा विचार केला, याच्यात काय कंटेन आहे, नुसता याचा विचार केला, तर त्याला आपण काय म्हणणार, मास म्हणणार। काय म्हणणार, मास। पण जेव्हा कधी आपण याचं वेट करणार, वेट म्हणजे काय, वजन करणार, तर वेट करण्यासाठी आपला फॉर्म्युला काय, मास इंटू ग्रॅव्हिटी। काय, मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, याच्यामध्ये असणार मास आणि आपली जी जमिनीची, पृथ्वीची जी काही ग्रॅव्हिटी ती, हे दोघं कंबाईन केल्यावर त्याचं वेट म्हणजे वजन तयार होत असतं। आणि नुसतं याच्यामधलं जे असणारं कंटेन आहे त्याला आपण फक्त काय म्हणत असतो, मास म्हणत असतो। आपल्या पण बॉडीमध्ये काहीतरी कंटेन आहे, पण आपण ग्रॅव्हिटीमुळे काय एका जागेवर स्टेबल उभे, बरोबर। त्यामुळे आपल्या मास सोबत काय लागून येते, ग्रॅव्हिटी लागून येते, म्हणून आपण त्याला काय म्हणत असतो, वेट म्हणत असतो किंवा वजन म्हणत असतो। मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, मास। बाकीचे पण ऑप्शन बघून घेऊ। स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी समजण्याआधी त्याच्या आधी मी तुम्हाला डेन्सिटी सांगतो। काय डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी आपण कशाला म्हणतो, मास पर युनिट व्हॉल्यूम। कशाला म्हणतो, मास पर युनिट व्हॉल्यूम, याला आपण काय म्हणतो असतो, डेन्सिटी म्हणत असतो। आणि ही जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण कशी काढतो, त्या पर्टिक्युलर म्हणजे ज्याची कसली आपल्याला स्पेसिफिक, समजा पाण्याची वगैरे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल तर त्याची ग्रॅव्हिटी भागिले पाण्याची ग्रॅव्हिटी, वॉटरची ग्रॅव्हिटी, या दोघांचा जे रेशो असतो त्याला आपण काय म्हणत असतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। तसं पुढे भेटणारच आहे, आणखी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन। त्यानंतर व्हॉल्यूम, समजा एखादी बादली असेल, त्याच्यात मी काहीतरी काय टाकलंय, पाणी टाकलंय, जसं आपल्या पाण्याच्या बॉटलवर मागे लिहिलेलं असतं 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, ही काय त्याची कॅपॅसिटी, म्हणजे 1 लिटर पेक्षा याच्यात जास्त पाणी बसू शकत नाही। तोच काय झाला त्याचा व्हॉल्यूम। तर हे बाकीचे आपण पण ऑप्शन, बाकीचे काय पर्याय ते पण आपण बघून घेतले। आपल्या इथं राईट आन्सर काय येणार आहे, तर मास हे येणार आहे। जाऊया पुढच्या प्रश्नावर। काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ हीट, हीटचं एसआय युनिट काय। आता तिथं यांनी जे 4 युनिट दिले ना, यांचा थोडा संबंध हीटशी आहेच, बरोबर आहे। पण त्यांनी आपल्याला कोणतं युनिट विचारलंय, एसआय युनिट विचारलंय। एसआय युनिट म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनल। मी ऑलरेडी तुम्हाला हे आपल्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हीट जे किंवा जे युनिट्स आहे, युनिटचे किती प्रकार आहे, 3 प्रकार आहे, सीजीएस आहे, एमकेएस आहे आणि एफपीएस आहे, आणि शेवटचा एक आहे एसआय युनिट, जे पूर्ण देशात वापरलं, पूर्ण जगात वापरलं जातं, त्याला आपण कोणतं म्हणतो, एसआय युनिट। हे जागेनुसार, देशानुसार बदलू शकतं, पण एसआय युनिट जे आहे हे पूर्ण जगात कसं असतं, कॉमन असतं। मग त्यांनी आपल्याला तेच युनिट विचारलंय, कोणतं युनिट, एसआय युनिट। मग एसआय युनिट विचारलंय म्हणून याचा राईट आन्सर काय येणार आहे, जूल हे येणार आहे। बाकीचे पण यांच्याशी थोडा संबंध यांच्याशी आहेच, पण त्यांनी आपल्याला विचारलं कोणतं, एसआय। मग आपलं राईट आन्सर काय येणार, जूल येणार। जाऊया पुढच्या प्रश्नावर। काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर। थोडंसं शब्दाकडे लक्ष द्या, नाही तर परत तुमचं युनिटला उत्तर देताना चुकी होईल। त्यांनी काय शब्द वापरलाय, व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, विद्युत शक्तीचं युनिट काय। मग विद्युत शक्तीचं युनिट काय, वॅट हे आहे। मग बाकीचे काय, एम्पियर कसलं युनिट आहे, इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे। कसलं युनिट आहे, करंटचं। व्होल्ट कसलं युनिट आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं। व्होल्ट कसलं युनिट आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं। आणि यांचा रेशो आपण कशाने दाखवतो, तो ओम्सने दाखवत असतो, बरोबर। मग याचं राईट आन्सर काय येणार आहे, वॅट हे येणार आहे। या शब्दाकडे थोडंसं लक्ष द्या, त्यांनी काय विचारलंय, इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय। मग इलेक्ट्रिक जी शक्ती, विद्युत शक्ती, आपण कशामध्ये मोजत असतो, वॅट मध्ये मोजत असतो। जाऊया पुढच्या प्रश्नावर। एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम शाळेतला प्रश्न आहे, मला नाही वाटतं त्याच्याबद्दल तुम्हाला काही जास्त सांगायची गरज आहे। काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, पाण्याचा उकळणारा बिंदू काय आहे। उकळणारा नाही, ऍक्च्युली असं पाहिजे ते, पाण्याचा उत्कलन बिंदू काय, बरोबर। उत्कलन बिंदू म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला पाणी काय होतं, बॉईल होतं, उकळतं,
ते टेम्परेचर म्हणजे त्याचा काय असतो, उत्कलन बिंदू असतो किंवा उकळणारा पॉईंट असतो. ते टेम्परेचर किती असतं, डिग्री मध्ये विचारलं म्हणून किती, 100 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये विचारलं तर वेगळं येईल 373. ल्युमर मध्ये विचारलं तर वेगळं येईल. आणखी तिसऱ्या स्केल मध्ये विचारलं तर वेगळं येईल. पण डिग्री सेल्सिअस मध्येच विचारतं जनरली. आणि डिग्री सेल्सिअस मध्ये त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस काय आहे, त्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे. म्हणजे या टेम्परेचरला किंवा या तापमानावर तो काय होतो, फ्रीज होतो, म्हणजे गोठायला सुरुवात होतो. मग याचा राईट आन्सर काय येणार आहे आपल्या, 100 डिग्री सेल्सिअस. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय बघा, व्हॉट इज कॉल्ड मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टन्स. वरतीच बघितलं आपण हे. ठीक आहे, काय मास पर युनिट व्हॉल्यूम, याला काय म्हणत असतो आपण, डेन्सिटी म्हणत असतो. मी वरतीच तुम्हाला एक्सप्लेन केलं. डेन्सिटी जी आहे ही डेन्सिटी आपण कशी एक्सप्लेन करतो, याचा फॉर्म्युला काय आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे कोणत्या पण सब्जेक्टची किंवा कोणत्या पण लिक्विडची जर आपल्याला डेन्सिटी काढायची असेल, त्याची घनता काढायची असेल, तर घनता आपण कशी काढतो, त्याचं मास भागिले त्याचं व्हॉल्यूम. मग याचं युनिट काय येणार आहे, मास मोजतो आपण केजी मध्ये आणि व्हॉल्यूम मोजतो आपण मीटर क्यूब मध्ये. मग याचं युनिट काय येणार आहे, केजी पर मीटर क्यूब. काय, केजी पर मीटर क्यूब. मग त्यांनी काय म्हटलंय, मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टन्स. मग याचा राईट आन्सर आपला काय येणार आहे, डेन्सिटी हे येणार आहे. बाकीचं आपण वरती बघितलं, मास काय आहे ते मी तुम्हाला वरती सांगितलं, वेट काय आहे ते पण सांगितलं, आणि व्हॉल्यूम काय आहे ते पण सांगितलं. ठीक आहे, आणखी काय अडचण असेल तर तसं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देईल. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी कंडक्टर. हा थोडासा इलेक्ट्रिकशी रिलेटेड प्रश्न आहे. जे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक याचे स्टुडंट असतील त्यांना याचं उत्तर ऑलरेडी माहिती असेल. काय म्हटलं त्यांनी, व्हॉट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एनी कंडक्टर. म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचे सुवाहक असले, इथं कंडक्टरला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, सुवाहक. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यातून जी इलेक्ट्रिसिटी काय होते, पास होते. हीट आणि इलेक्ट्रिसिटी. उदाहरणार्थ लोखंड आहे. लोखंड हे गरम पण होतं, म्हणजे त्याची हीट एका बाजूने दुसऱ्या बाजूला पण जाते, त्याच्यातून करंट पण जातो. त्याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. तर त्याला आपण काय म्हणत असतो, कंडक्टर म्हणत असतो. मग कोणत्या पण कंडक्टर मधून जेव्हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, करंट म्हणत असतो. काय म्हणत असतो, करंट. आणि त्याचं युनिट काय असतं, तर त्याचं युनिट असतं एम्पियर. करंटचं युनिट काय असतं, एम्पियर. हे आपण वरती ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, आता राहिलेले प्रश्न जे पॉवर ते मी तुम्हाला वरती दाखवलं, त्याचं युनिट वॅट. रेजिस्टन्स म्हणजे काय, जो येणारा करंट आहे याला आपण काय करायचा, रोध करायचा, विरोध करायचा, त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. आणि जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण कशामध्ये मोजतो, व्होल्टेज मध्ये मोजतो. मग याचं राईट आन्सर आपलं काय येणार आहे, करंट येणार आहे. तर हे होते आजचे 6 इम्पॉर्टंट एमसीक्यू. थोडंसं याच्यात इलेक्ट्रिकचे 1-2 प्रश्न तुम्हाला जास्त बघायला भेटले, कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ही इलेक्ट्रिकची संबंधित आहे. अशा मी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन सर्व मुलांचं जे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे हे कव्हर करायचा प्रयत्न करतोय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखाद्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले आपण काय करू, व्हिडिओ घेऊन येऊ. 1 जुलैपासून आपण जवळपास रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहे. त्यासाठी तुम्ही आधीच तयारीत राहा, म्हणजे तुमचा जो वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचा संपूर्ण कोणत्याही ट्रेडच्या कोणत्याही वर्षाचा संपूर्ण प्रश्न तुमचा मिटून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.